नमस्कार मंडळी मी गणेश ठाकरे रोखोक या चॅनलवर आपलं सहर्ष स्वागत आहे। मंडळी तुम्ही बघितलं असेल की संतोष देशमुख यांचा खून झाला आणि खून झालेल्यानंतर ते जे काही आरोपी होते ते जेलमध्ये टाकण्यात आले, परंतु यामध्ये वाल्मिक सुद्धा महत्त्वाचा घटक होता आणि या वाल्मिकची कुठेतरी आज धनंजय मुंडे यांना आठवण आली। खरं तर यांना आठवण का आली असाही अनेकाला प्रश्न पडलेला असेल, कारण तर राजकारण तापलेले नगराध्यक्ष पदाच्या निवडणुका असतील, जिल्हा परिषदेच्या निवडणुका असतील, ह्या होऊ घातलेल्या आहेत। नगराध्यक्ष आणि नगरसेवकच्या निवडणुका ह्या होताना दिसत आहेत, परंतु अचानक धनंजय मुंडे यांना का आठवण आलेली असावी असा अनेकाला प्रश्न पडलेला असेल आणि याचंच उत्तर आपण या व्हिडिओच्या माध्यमातून शोधण्याचा प्रयत्न करणार आहोत। तर मंडळी मी गणेश ठाकरे रोखोक या चॅनलवरती आपलं सहर्ष स्वागत आहे। या चॅनलवर नवीन असाल तर या साईडला सबस्क्राईबचं काळं बटन दिसेल त्याच्यावरती क्लिक करा। हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघायला सुद्धा विसरू नका। म्हणजे ज्या अर्थी धनंजय मुंडे आणि त्याचबरोबर त्यांचे सहकारी मित्र आज जे काही इतर ठिकाणी म्हणत होते की धनंजय मुंडे म्हणत होते नेहमी की माझा आणि वाल्मिकरांचा माझाही कोणत्याही प्रकारचा संबंध नाही, परंतु आज जे काही बैठक झालेली होती, मीटिंग झाली होती, त्या ठिकाणी एक सभा झाली होती आणि त्या सभेत मात्र धनंजय मुंडे यांनी वाल्मिकरांची आठवण काढली। मला जाणीव आहे की आज धनंजय मुंडे यांच्यामध्ये वाल्मिक करार नाहीत असा उद्गार त्यांच्या माध्यमातून करण्यात आला होता। एकंदरीत जर काय करायचं झालं, एखादा जर विचार करायचा झाला तर लोकसभा असतील, विधानसभा असतील, यामध्ये धनंजय मुंडे यांना सहकार्य करणारे वाल्मिक कराड आज जेलमध्ये आहेत। कदाचित त्यांना अशी आठवण आली असेल की आज जर वाल्मिक कराड असते तर नगराध्यक्षाच्या पदा जे काही निवडणुका असतील, नगराध्यक्ष पद असतील, नगरसेवक पद असतील, हे माझ्याकडे असतील, माझ्या जे काही सहकारी असतील त्यांना मिळाले असते आणि आज जे काही माझ्याकडे पालकमंत्री पद असते तेही धनंजय मुंडेकडे असतं, जे काही मंत्रीपद असते तेही धनंजय मुंडे यांच्याकडे असतं। परंतु वाल्मिक कराड यांच्यावर आरोप झाले, वाल्मिक कराड हा मुख्य आरोपी आहे, त्यांच्यावरती मोका लागला आणि ते जेलमध्ये आज सडत आहेत। अचानक धनंजय मुंडे यांना का आठवण आलेली त्याचं महत्त्वाचं कारण म्हणजे हेच आहे, कारण तर आतापर्यंत जे काही असतील धनंजय मुंडे हे वाल्मिक कराडमुळे होते। वाल्मिक कराडच्या सहकार्याने तुम्हाला त्या ठिकाणी आलेले मतदार आणि आलेलं मतदान हे करून घेण्याचं काम हे वाल्मिक कराड यांच्याकडे होतं आणि त्यांच्या टोळीकडे होतं। परंतु जर सहकारीच जर आत गेला असेल तर टोळी काय करणार? धनंजय मुंडे यांना परत तसा माणूस शोधणं अवघड आहे, म्हणून कदाचित धनंजय मुंडे यांना आज वाल्मिक कराड यांची आठवण आली असेल। परंतु तुम्हाला माहिती आहे की धनंजय मुंडे यांनी जे काही त्यांचे सहकारी होते त्यांच्या माध्यमातून संतोष देशमुख यांची क्रूर हत्या करण्यात आली होती। अक्षरशः त्याच्या तोंडावरती मुतले होते, त्या ठिकाणी रॉडनं मारलं होतं, त्या नको त्या ठिकाणी त्यांच्या पार्श्वभूमीत सुद्धा त्यांनी रॉड घातले होते। अशा अनेक छळ संतोष देशमुख यांचे केले होते। त्यांना न्याय मिळेल न मिळेल हा पुढचा विषय आहे, कारण तर ज्या पद्धतीने सध्या केसेस चालू आहेत, फास्ट ट्रॅकवर घेतल्या जात होत्या आणि त्यानंतर जी काही केसवर तारीखवर तारीख, तारीखवर तारीख, तारीखवर तारीख असं जे काही मिळत आहे याचं कुठंतरी एक अवलोकन करणं महत्त्वाचं असणार आहे। मग यामागे कोण आहे? धनंजय मुंडेचा जो काही सहकारी होता वाल्मिक कराड यांची निष्पक्ष त्या ठिकाणी चौकशी केली जाते का असे अनेक प्रश्न विचारले जात आहेत। मी नाही, परंतु मीडियाच्या माध्यमातून, सर्वसामान्यांच्या माध्यमातून असे अनेक प्रश्न विचारले जात आहेत, परंतु समोर येऊन कोणी बोलायला तयार नाही आणि जर कोणी बोललं तर त्याच्यावरती उत्तर आणि त्याचे कमेंट हे पाहण्यासारखे असतात। म्हणून तुम्हाला वाटते नक्कीच या व्हिडिओच्या संदर्भात काय वाटते? वाल्मिक कराड यांची आठवण धनंजय मुंडे यांना का झालेली असावी? नक्कीच कमेंट करायला विसरू नका। व्हिडिओ आवडला तर लाईक आणि शेअर करायला सुद्धा विसरू नका। जय शिवराय।